हॅलो हॅलो वेलकम इन द लेक्चर. आय होप तुम्ही सर्व बरे असणार. तुमचं मी सर्वांचं वेलकम करतो ह्या लेक्चरमध्ये. चला तर ह्या लेक्चरमध्ये काय बघणार आपण टेन्स. आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये टेन्स शिकलोय बरोबर. त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण टेन्स पाहिलं, टेन्सची डेफिनेशन पाहिली, त्यानंतर टेन्सचे मेन टाईप पाहिले. टेन्सचे मेन टाईप कोणते? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. हे तीन टाईप आपण डिटेलमध्ये पाहिले. त्यांचे सेंटेन्स पण घेतले, त्यांचे फॉर्म्युले पण घेतले बरोबर. परत एकदा शॉर्टमध्ये रिपीट करतो, पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल काय, सर्वात प्रथम तुम्ही तो व्हिडिओ बघा, त्यानंतर ह्या व्हिडिओकडे या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला चांगली अंडरस्टँडिंग होईल. त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. ओके, त्यानंतर परत हाऊ टू आयडेंटिफाय सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब हा पण व्हिडिओ बघा, त्यानंतर ह्या व्हिडिओकडे या. म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये चांगली अंडरस्टँडिंग होईल आणि आपण ते मागचे टॉपिक याच्यामध्ये आपण रिपीट करणार नाही. ओके, नाही तर काय होईल, व्हिडिओ खूप मोठा होईल, खूप लेंथी होईल. सो याच्यामध्ये आपण ते कव्हर नाही करणार आहे. सो माझी रिक्वेस्ट पहिले तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि त्यानंतर ह्या व्हिडिओकडे या. ठीक आहे, चला तर आपण काय बघितलं, टेन्स बघितलं मागच्या लेक्चरमध्ये. टेन्सची डेफिनेशन बघितली. त्यानंतर टेन्सचे मेन प्रकार कोणते? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. काय? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. जेव्हा सेंटेन्समध्ये काय नसते, ॲक्शन नसते, तेव्हा आपण कसला वापर करतो? मेन टेन्सचा वापर करतो. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. ठीक आहे, मात्र जेव्हा ऍक्शन येते तेव्हा वाक्य कशामध्ये जातं? हे जे मेन टाईप आहे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, याच्या प्रत्येकाचे 4 प्रकार पडतात, सब टाईप पडतात. ठीक आहे, तर प्रत्येकाचे किती पडतात? 4 प्रकार पडतात. मग 4 त्रिक किती होणार? 12. एकूण किती बघणार आपण? 12 टेन्स बघणार आहे. ठीक आहे, आता ते 4 प्रकार कोणते हे बघा. सिंपल म्हणजे साधा, कंटिन्युअस चालू, परफेक्ट पूर्ण, परफेक्ट कंटिन्युअस काय चालू पूर्ण, याचे 4 प्रकार आहे. ओके, तर मग 4 4 त्रिक किती होणार? 12. जेव्हा सेंटेन्स मध्ये काय येणार आहे, ऍक्शन येणार, तेव्हा वाक्य कशामध्ये जाणार आहे? सब टाईप मध्ये जाणार आहे. सब टाईप कोणते? सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे, जसं आहे बघा, पहिले सिंपल आहे बघा. सिंपल म्हणजे काय? साधा. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. हे किती झाले? 3. त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर. हे किती झाले? 6. त्यानंतर हे बघा, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर. हे किती झाले? 9. तर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर. हे किती झाले? 12. असे किती प्रकार बघायचे? आपल्याला 12 टेन्स बघायचे. ठीक आहे, आणि ह्या टेन्सचा वापर केव्हा करणार आहे? जेव्हा वाक्यामध्ये काय येणार आहे, ऍक्शन येणार, तेव्हाच आपण ह्या टेन्सचा वापर करणार आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. हे बघा, हे असे 12 टेन्स आहे. ठीक आहे, जे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण सिंपल टेन्सच बघणार आहे, कारण कसं आहे, सगळे व्हिडिओ सगळ्यांनी कव्हर करता येणार नाही, तो व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल टेन्सच घेणार आहे. ठीक आहे, आणि मग व्हिडिओचे पार्ट करणार आहे, त्याच्यामध्ये मग पुढे कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे घेणार आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळं लक्षात आलं असेल, इथपर्यंत काही अडचण नसेल. आता आपण सुरुवात करू. हे बघा, सिंपल टेन्स. आता आपण इथे काय बघणार आहे? सिंपल टेन्स. आता सिंपल टेन्स कुठे वापरतो ते बघणार आहे. पहिले हे बघा, सिंपल टेन्स कुठे वापरतो ते बघू. when we do not have enough information about action or sentence. काय? जेव्हा आपल्याकडे काय सेंटेन्स विषयी किंवा ऍक्शन बद्दल पूर्ण माहिती नसते किंवा पुरेशी माहिती नसते, तेव्हा आपण कसं वापर करतो? सिंपल टेन्सचा. त्याच्या वी नो ओनली दॅट सेंटेन्स इज इन प्रेझेंट, पास्ट और फ्युचर. आपल्याला काय माहिती आहे? ती प्रेझेंट पास्ट मध्ये आहे का, फ्युचर मध्ये आहे का, प्रेझेंट मध्ये, एवढंच माहिती, बाकी काही माहिती नाही. ती ऍक्शन चालू आहे का झालेली माहिती नाही. फक्त आपल्याला काय माहिती? ती प्रेझेंट मध्ये आहे, पास्ट मध्ये होती का फ्युचर मध्ये असणार, याच्याशिवाय आपल्याला काही माहिती नाही. तर आपण काय वापरतो? सिंपल टेन्स. त्यानंतर हा शेवटचा नियम आहे, हा फक्त सिंपल प्रेझेंट साठी. इन सिंपल प्रेझेंट टेन्स वी टेल अवर डेली ऍक्टिव्हिटीज. ज्या डेली ऍक्टिव्हिटीज आहे, रोज आपण ज्या ऍक्टिव्हिटीज करतो, रोज ऍक्शन करतो, ते सांगण्यासाठी सुद्धा कसं वापर करतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. जसं दात घसणे, उठणे, त्यानंतर शाळेत जाणे, ह्या सर्व काय आपल्या डेली ऍक्शन आहे, रोजच्या ऍक्शन आहे बरोबर, रोजच्या ऍक्टिव्हिटीज आहे, त्या सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करणार. हा थर्ड जो रूल आहे तो फक्त सिंपल प्रेझेंट साठी. ओके, ठीक आहे. आपण हे शिकलो काय? सिंपल म्हणजे काय? साधा, आणि प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर.
साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. ठीक आहे. त्यानंतर आता आपण काय बघणार आहे, हा हे बघा आपण टेन्स, सिंपल टेन्स कुठे वापरतो ते बघितले. बरोबर. जेव्हा हे सगळे नियम काय असतात, वेन वी डोंट हॅव इनफ इन्फॉर्मेशन अबाउट ॲक्शन ऑर सेंटेन्स, जेव्हा आपल्याला ॲक्शन बद्दल पूर्ण माहिती नसते, फक्त एवढंच माहिती का ती ॲक्शन काय प्रेझेंटमध्ये आहे, मग काय सिंपल प्रेझेंट, आणि फक्त एवढंच माहिती आहे आपल्याला ती पास्टमध्ये होती तर काय सिंपल पास्ट, आणि एवढंच माहिती की ती फ्युचरमध्ये असणार तर काय सिंपल फ्युचर. ठीक आहे. सिंपल प्रेझेंट केव्हा वापरणार, सिंपल पास्ट केव्हा वापरणार, सिंपल फ्युचर केव्हा वापरणार. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. काय जेव्हा ॲक्शन बद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाही, तर ते प्रेझेंटमध्ये आहे एवढं माहिती आहे की काय सिंपल प्रेझेंट, पास्टमध्ये होती तर काय सिंपल पास्ट, आणि फ्युचरमध्ये काय सिंपल फ्युचर. आपल्याला पूर्ण माहिती नाही, ती चालू आहे का पूर्ण झाली माहिती आहे का नाही, तर आपण काय वापरणार सिंपल टेन्स. ओके. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये काय शिकू, आता जे मराठी आता आपण बघितले सिंपल टेन्स कुठे वापरतो, आता आपण इकडे बघू ते इंग्लिशमध्ये सेंटेन्स कसे कन्वर्ट करतो ते बघू. ठीक आहे. मी इथं काय बेसिक पासून शिकवतोय. ओके. सो थोडा टाइम लागेल, थोडा लेंथी व्हिडिओ होईल, सो प्लीज कॉन्सन्ट्रेट करा. हे बघा, व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हे काय सब्जेक्ट आहे की ज्यांचा तुम्हाला घेतला का याचा स्क्रीनशॉट, त्यानंतर याचा पण घ्या. हे बेसिक वर्ड्स आहे, सब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणून येतात सेंटेन्समध्ये, ते तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. घेतला का ओके. ठीक आहे. आता हे बघा, पॉझिटिव्ह वाक्य बनवायचं असेल म्हणजेच काय सकारात्मक वाक्य बनवायचं असेल तर फॉर्म्युल्याचा वापर करणार आहे आपण. जसा फॉर्म्युला राहील तसंच वाक्य राहणार आहे. ओके. पहिले सब्जेक्ट राहिलं तर सब्जेक्ट घेणार, वर्ब असला तर वर्ब, ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट. आणि हाऊ टू आयडेंटिफाय सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब हे मी काय मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलंय, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते रिपीट नाही करू शकत. सो पहिले तुम्ही तो व्हिडिओ बघा. ठीक आहे. आता हे बघा, ही, शी, इट, तो, ती, ते, किंवा पर्सन नेम किंवा सिंग्युलर नाऊन आला तर वर्बला काय लावणार आहे आपण इएस किंवा यस. फक्त पॉझिटिव्ह साठी हा नियम आहे. ओके. त्यानंतर निगेटिव्ह मध्ये काय नियम आहे, हे बघा, हे एवढे सब्जेक्ट आले तर काय लावणार आपण डज, आणि खालचे एवढे आले तर काय डू. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, आपल्याला सेंटेन्स बनवताना कामात पडणार आहे. ठीक आहे. घेतलाय का ओके. आता हा बघा पॉझिटिव्हचा फॉर्म्युला. आता आपण जे सेंटेन्स बनवणार आहे ते कसं बनवणार आहे, ते फॉर्म्युल्यानुसारच बनवणार आहे. पहिले सब्जेक्ट येतं, सब्जेक्ट मग वर्ब आणि मग ऑब्जेक्ट. ओके. त्यानंतर काय निगेटिव्हचा फॉर्म्युला हा आहे बघा, हा पॉझिटिव्हचा आहे, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. त्यानंतर काय सब्जेक्ट डू डज नॉट वर्ब ऑब्जेक्ट. हा काय पॉझिटिव्हचा फॉर्म्युला आहे, हा निगेटिव्हचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल, काही अडचण नसेल. हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, आणि फॉर्म्युला हाऊ टू आयडेंटिफाय सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब हे मागच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. ओके. आय होप याच्यापर्यंत तुम्हाला काही अडचण नसणार. आता आपण पॉझिटिव्ह वाक्य बघूया. पहिले पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे. मी जातो, मी सब्जेक्ट आहे, जातो वर्ब आहे. बरोबर. मग काय पहिले सब्जेक्ट घेतला बरोबर आय, आणि जाणे गो. त्यानंतर निगेटिव्ह मध्ये काय आय, आणि आताच बघितलं बघा डू डज कुठे वापरतो, हे बघा इथं बघितलं ना आपण डू डज. आयला काय वापरतो आपण डू, म्हणून आपण इथे काय डू डज पैकी काय घेणार डू. आय बरोबर, आयला डू वापरतो. आय डू नॉट गो, काय मी जातो आय गो, आय डू नॉट गो. बरोबर. मी जातो, मी जात नाही. इथे मी मराठीत फक्त पॉझिटिव्ह लिहिलंय. ठीक आहे. फॉर्म्युल्यानुसार आपण सेंटेन्स बनवतोय. ठीक आहे. आम्ही सेंटेन्स लिहितो, आता बाय मिस्टेक मी इथे आन्सर लिहिलंय, इथे सेंटेन्स पाहिजे. ठीक आहे. पहिलं काय सब्जेक्ट वर्ब आणि मग ऑब्जेक्ट. वी मग लिहिणे म्हणजे काय राईट, वी राईट आन्सर. नंतर काय वी, आणि डू डज पैकी वी ला काय वापरतो डू. वी डू नॉट राईट आन्सर. ठीक आहे. वी राईट आन्सर, वी डू नॉट राईट आन्सर. त्यानंतर तू इंग्रजी बोलतो, यू स्पीक इंग्लिश, यू डू नॉट स्पीक इंग्लिश. आता ते मागच्या चार्टमध्ये आपण बघितले डू डज कुठे वापरतो, त्यानुसार आपण याचा वापर करतोय. ठीक आहे. याच्यापैकी डू आणि डज पैकी आपण एकच वापरू शकतो. ते मला भेटतात, दे मीट मी, दे डू नॉट मीट मी. काय सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, आणि देला डू वापरतो म्हणून दे डू नॉट, मग वर्ब आणि मग ऑब्जेक्ट मीट मी. मी त्यांना मारतो, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. पहिले सब्जेक्ट मी,
मारणे, बीट देम. आय डू नॉट आणि मग वर्ब बीट देम. ठीक आहे, आय बीट देम, आय डू नॉट बीट देम. आय होप इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. आपण सब्जेक्ट नुसार वाक्य बनवतोय. पहिले सब्जेक्ट, वर्ब आणि मग ऑब्जेक्ट. ठीक आहे, त्यानंतर निगेटिव्ह मध्ये काय होतं, सब्जेक्ट डू डज. डू डज पैकी एकच वापरू शकत होतो आपण, बरोबर. मग काय, जिथे डू वापरू शकतो तिथे डू वापरला, तिथे डज तिथे डज. नॉट आणि वर्ब आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे, आय होप इथपर्यंत काय तुम्हाला अडचण नसेल. जसा सब्जेक्ट आणि वर्ब घेतला. ठीक आहे, आता आपण पुढचं पेज पाहू. आता याच्यामध्ये काय अशी सेंटेन्स आहे की जिथं आपल्याला काय लावावं लागेल, यस किंवा यस. आता परत एकदा मी तुम्हाला तो एक रूल दाखवतो. हे बघा, इथे आपण बघितला पॉझिटिव्ह वाक्यांमध्ये काय, ही शी इट पर्सन नेम म्हणजेच व्यक्तीचं नाव, सिंग्युलर नाऊन आला तर काय वर्बला यस किंवा यस लावायचं. आणि हे एवढे आले सब्जेक्ट तर काय डज वापरायचं. ठीक आहे, ही शी इट पर्सन नेम सिंग्युलर नाऊन आले तर काय डज वापरणार. डू ने आता वापरायचं, डज वापरायचं. ठीक आहे, आणि निगेटिव्हला वर्बला यस नाही लागत, फक्त पॉझिटिव्हला. ठीक आहे, तिला माहिती आहे. माहिती असणे म्हणजे काय, नो. शी नोज. आता इथे शी आला, बरोबर. ही शी इट आला तर काय यस लावतो, शी नोज. शी आता डू डजच्या जागी का वापरणार आपण, डज. शी डज नॉट नो. ठीक आहे, शी डज नॉट नो. तिला माहिती आहे, तिला माहिती नाही. रमेश आंबा खातो. रमेश व्यक्तीचं नाव, पर्सन नेम जरी आलं तरी वर्बला काय लावणार, यस लावणार. ठीक आहे, रमेश इट्स मँगो. रमेश डज नॉट इट मँगो. ठीक आहे, त्यानंतर तो इंग्रजी बोलतो. ही स्पीक्स इंग्लिश. तो सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ही स्पीक्स इंग्लिश. ही डज नॉट स्पीक इंग्लिश. ठीक आहे, ती गाडी विकते. शी सेल्स कार. शी डज नॉट सेल कार. सिंपल आहे. फक्त काय आपण वर्बला काय लावणार आहे, यस किंवा इयस. आणि निगेटिव्ह मध्ये काय वापरणार आहे, डज. ओके, आणि डू डज कुठे वापरायचं हे ते लिहिलेलं आहे मी. ओके, परत एकदा सांगतो, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, तुम्हाला कामात पडेल. ठीक आहे, मी खूप सारे व्हिडिओ बघतो युट्यूबला, डिटेलमध्ये काहीच नसतं, फक्त वरच्यावर शिकवतात, फक्त त्यांना व्ह्यूज लागतात. तसं आपल्याकडे नाही आहे, तुम्हाला डिटेलमध्ये भेटते तर घेऊन घ्या. ओके, ठीक आहे. आता आपण काय बघणार आहे, इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन. काय इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन, असे क्वेश्चन की ज्यांचे उत्तर काय आपण हो किंवा नाही देऊ शकतो. जसं तू व्हिडिओ पाहतो का, तू आंबा खातो का, तू शाळेत जातो का, तू क्लासला जातो का, तू विचार करतो का. शेवटी काय येतो, आपण त्याचे उत्तर काय हो किंवा नाही देऊ शकतो, बरोबर. तू मला ओळखतो का, याचं उत्तर काय देणार आपण, हो किंवा नाही, बरोबर. असे प्रश्न की ज्यांचे उत्तर आपण हो किंवा नाही देऊ शकतो त्यांनाच काय म्हणतात, इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन. आय होप तुम्हाला समजलं असेल. त्याचा फॉर्म्युला काय आहे, डू डज नॉट सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये पण डू डज जो सब्जेक्ट राहील त्याच्यावरतीच काय अवलंबून राहणार, डू वापरणार की डज वापरणार. ठीक आहे, आणि सेम फक्त डू डज पहिले घेणार, मग सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, आणि निगेटिव्हच्या वाक्यांमध्ये नॉट घ्यायचं. ठीक आहे, मी जातो का, मग पहिले काय मीला काय वापरतो, आयला डू. डू आय गो, डू नॉट आय गो, फक्त मध्ये नॉट टाकणार. ठीक आहे, आम्ही सेंटेन्स लिहितो का, आता वीला डू वापरतो, सो डू वी. हे बघा डू मग सब्जेक्ट आहे, बरोबर. डू वी मग वर्ब आहे आणि मग ऑब्जेक्ट. सो डू वी राईट सेंटेन्स, डू नॉट वी राईट सेंटेन्स. तू इंग्रजी बोलतो का, आता यूला काय वापरतो आपण, डू. सो डू यू स्पीक इंग्लिश. निगेटिव्ह नॉट टाकणार, डू नॉट यू स्पीक इंग्लिश. निगेटिव्ह होणार म्हणजे काय, तू इंग्रजी बोलतो, तू इंग्रजी बोलत नाही का. ठीक आहे, फक्त नाही लागेल मराठी वाक्यांमध्ये. आपण फक्त मराठीतच बनवलंय ते सेंटेन्स. ते मला भेटतात का, डू दे मीट मी, डू नॉट दे मीट मी. ठीक आहे, त्यानंतर मी त्यांना मारतो का, डू आय बीट देम, डू नॉट आय बीट देम. मी त्यांना मारतो का, मी त्यांना मारत नाही का, असं होणार निगेटिव्ह मध्ये. ठीक आहे, आय होप हे पण तुम्हाला लक्षात आलं असेल, याच्यामध्ये काही अडचण नसणार. आपण फॉर्म्युलानुसार आपण काय करतोय, सेंटेन्स बनवतोय. आणि डू डज जिथे वापरतो ते पण बघितलं, तुम्हाला मी दाखवलं. सब्जेक्ट वरती अवलंबून राहतं, डू आणि डज कुठे वापरतो. ठीक आहे, आणि असे प्रश्न आहे की ज्यांचे उत्तर काय आपण हो किंवा नाही देऊ शकतो. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, काही अडचण नसेल. त्यानंतर हे बघा, हे बघा, डू डज नॉट सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. फॉर्म्युला सेम आहे, इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन जे शेवटी काय येतो का. ठीक आहे, का.
तिला माहिती आहे का? डज शी नो? आता शी ला काय वापरतो? डज वापरतो डू डज पैकी, म्हणून डज घेतला. डज शी नो? सब्जेक्ट डू डज, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. डज नॉट शी नो? तिला माहित आहे का? तिला माहित नाही आहे का? रमेश आंबा खातो का? मग काय? डज रमेश इट मँगो? डज नॉट रमेश इट मँगो? तो इंग्रजी बोलतो का? डज ही स्पीक इंग्लिश? डज नॉट ही स्पीक इंग्लिश? ती गाडी विकते का? डज शी सेल कार? डज नॉट शी सेल कार? काय? डू डज पहिले घेतला, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. इथपर्यंत आय होप कोणाला काही अडचण नसणार. जर का तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ रिपीट करा आणि बघा. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहे? सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय आपल्याला माहिती आहे? सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपल्याला काय, जेव्हा सेंटेन्स विषयी अपूर्ण माहिती असते, फक्त एवढंच माहिती असतं का ते ऍक्शन किंवा सेंटेन्स काय पास्टचं आहे, तेव्हा आपण काय वापरतो? सिंपल पास्ट टेन्स. आय होप तुम्हाला समजलं असेल. फक्त हे बघा, आता आपण वर्ब बघितले बरोबर. आता वर्बचे 3 प्रकार पडतात, 3 फॉर्म पडतात. सॉरी, वर्बचे 3 फॉर्म पडतात. वर्ब 1, वर्ब 2 आणि वर्ब 3. थांबा मी इथे लिहितो. हे बघा, वर्ब 1, वर्ब 2 आणि वर्ब 3. ठीक आहे. हे बघा, ही काही मी वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 म्हणजे वर्बचे फॉर्म दिलेले आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, तुम्हाला कामात पडणार आहे. हा काय वर्ब 1 आहे, हा वर्ब 2 आहे आणि वर्ब 3. आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण पॉझिटिव्ह वाक्यांमध्ये काय वापरणार आहे? वर्ब 2, म्हणजेच हे मच्छी वर्ड. ओके, याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. ठीक आहे. हे बघा, आता सिंपल पास्टचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट वर्ब टू ऑब्जेक्ट. निगेटिव्हचा फॉर्म्युला काय? सब्जेक्ट डीड नॉट वर्ब ऑब्जेक्ट. हा निगेटिव्हचा फॉर्म्युला आहे, हा पॉझिटिव्हचा आणि हा निगेटिव्हचा. ठीक आहे. तुम्ही आय होप त्याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. आता हे बघा, हा, मी त्याला पाहिलं. पाहणे म्हणजेच काय? सी. आणि सीचा वर्ब टू काय? सॉ. आता सब्जेक्ट मी बरोबर, पाहणे म्हणजे सी, पण इथे पॉझिटिव्हच्या वाक्यांमध्ये काय फॉर्म्युल्यानुसार आपण जाणार बरोबर. सब्जेक्ट वर्ब टू आणि ऑब्जेक्ट. आय सॉ हिम. आणि निगेटिव्ह मध्ये फक्त वर्ब वन वापरणार. ओके, सीज येणार. आय डीड नॉट सी हिम. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल काय. हे बघा, पॉझिटिव्ह मध्ये वर्ब टू आणि निगेटिव्ह मध्ये वर्ब वनच, फक्त डीड नॉट टाकणार. ओके, आणि सगळीकडे डीड नॉटच वापरणार. ओके, कुठेच काहीच बदल नाही, फक्त आय सॉ हिम, आय डीड नॉट सी हिम. त्यानंतर हे बघा, आम्ही पाणी पिलं. आता पिणे म्हणजे काय? ड्रिंक, पण ड्रिंकचा वर्ब टू काय? ड्रँक. सो पहिले सब्जेक्ट वी ड्रँक वॉटर, वी डीड नॉट ड्रिंक वॉटर. वर्ब वन घेतला. ओके, मी तुझं काम केलं. करणे म्हणजे काय? डू. आणि डू बरोबर, डूचा वर्ब टू काय? डीड. आय डीड युअर वर्क, आय डीड नॉट डू युअर वर्क. ओके, इथं वर्ब टू वापरतोय पॉझिटिव्ह मध्ये, निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह मध्ये वर्ब टू आणि निगेटिव्ह मध्ये वर्ब वन. ओके, तिने निर्णय घेतला. निर्णय घेणे म्हणजे काय? टेक डिसिजन. टेकचा वर्ब टू काय? टूक. शी टूक डिसिजन, शी डीड नॉट टेक डिसिजन. आम्ही एक चूक केली. आता चूक करणे म्हणजे काय? मेक मिस्टेक. मेकचा वर्ब टू काय? मेड. सो वी मेड वन मिस्टेक, वी डीड नॉट मेक वन मिस्टेक. अजून परत मी एकदा रिपीट करतो. हे बघा, जर का तुम्हाला समजत नसेल सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब, तर मग काय, पहिले मागचा व्हिडिओ बघा आणि नंतर ह्या व्हिडिओ करूया, म्हणजे तुम्हाला सिंपल जाईल. आय होप इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल, काही अडचण नसणार. मी आता जे तुम्हाला वर्ब टू वर्ब वन दाखवले त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घेतला असेल. ठीक आहे, नसेल घेतला तर एकदा परत एकदा घेऊन घ्या, म्हणजे काय तुम्हाला पुढे अडचण नाही. ठीक आहे. ठीक आहे, आता नाही परत देणार मग. हे बघा, आता काय इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन. आता आपण मागे शिकलो काय, ज्या प्रश्नांचं उत्तर हो किंवा नाही देऊ शकू ते काय? इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन. ओके, शेवटी काय येणार? का. जसं मी त्याला पाहिलं का, आपण काय म्हणणार? हो किंवा नाही म्हणणार. बरोबर बरोबर. पहिले काय घेणार? डीड नॉट सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आता वर्ब टू फक्त पॉझिटिव्ह वाक्यांनाच असतो, इकडे नसतो. निगेटिव्हला पण नसतो आणि क्वेश्चनला पण नसतो. पहिले काय घेणार? डीड, मग सब्जेक्ट आय. डीड आय सी हिम. सब्जेक्ट हे बघा, डीड सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. डीड नॉट आय सी हिम.
दुसरं वाक्य काय, आम्ही पाणी पिलं का? डिड वी ड्रिंक वॉटर? डिड नॉट वी ड्रिंक वॉटर? ठीक आहे, पहिले डिड घेणार, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. मी तुझं काम केलं का? डिड आय डू युअर वर्क? डिड नॉट आय डू युअर वर्क? तिने निर्णय घेतला का? सॉरी, डिड शी टेक डिसिजन? डिड नॉट शी टेक डिसिजन? आम्ही चूक केली का? डिड वी मेक मिस्टेक? डिड नॉट वी मेक मिस्टेक? फक्त काय घेतलं आपण, डिड पुढे घेतला आणि सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट मागे घेतला. ओके, हे काय इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन की ज्यांचे उत्तर काय हो किंवा नाही देऊ शकू. आय होप इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण सिंपल फ्युचरकडे जाऊ. सगळीकडे डिडच वापरणार. ओके, याच्यामध्ये काही बदल होत नाही. फक्त काय पॉझिटिव्ह मध्ये वर्ब टू आणि निगेटिव्ह मध्ये आणि क्वेश्चन मध्ये काय वर्ब वनच, आणि निगेटिव्हला डिड वापरणार आणि पॉझिटिव्ह क्वेश्चनला पण, आणि डिड चेंज होत नाही. आता काय सिंपल फ्युचर टेन्स. असे सेंटेन्स का काय, अशा सेंटेन्स किंवा असे ऍक्शन का काय जे भविष्यात होणार आहे पण चालू असेल की झालेले असेल आपल्याला माहिती नाही, अशा ऍक्शन किंवा सेंटेन्स बद्दल बोलण्यासाठी आपण कसला वापर करणार आहे, सिंपल फ्युचर टेन्सचा. आय होप इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. आता हे बघा, याच्यामध्ये कोण आहे, याच्यामध्ये पण दोन हेल्पिंग वर्ब आहे, विल आणि शाल. बरोबर, आता आयला आपण शाल वापरणार आहे आणि बाकी सगळीकडे काय वापरणार आहे, विल. ओके, आणि याच्यामध्ये काही वर्ब टू वगैरे नाही, सब्जेक्ट विल शाल नॉट वर्ब ऑब्जेक्ट. नॉट आपण निगेटिव्हलाच टाकणार आहे, आयला शाल आणि बाकी सगळीकडे काय विल. साधा आणि सिंपल. आम्ही गावाला जाणार, वी गो टू विलेज. ठीक आहे, पहिले काय सब्जेक्ट वी, विल आणि शाल पैकी आता आईलाच आपण शाल वापरतो बरोबर, म्हणून विल घेतला. वी विल गो म्हणजे वर्ब, गो टू विलेज. आता एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा कसला वापर करतो आपण, टू. शाळेत जातो काय, गो टू स्कूल. मार्केट काय, गो टू मार्केट. ओके, त्यानंतर वी विल नॉट गो टू विलेज. तो आंबे आणणार, आणणे म्हणजेच काय, ब्रिंग. ही विल ब्रिंग मँगोज, ही विल नॉट ब्रिंग मँगोज. ठीक आहे, ब्रिंग म्हणजे आणणे आणि काय आईला शाल वापरणार, बाकी सगळीकडे विल वापरणार. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. पहिले काही सब्जेक्ट घेणार, विल शाल घेणार, वर्ब घेणार आणि ऑब्जेक्ट घेणार. त्यानंतर सर मला शिकवणार, सर सब्जेक्ट आहे, सर विल टीच मी, सर विल नॉट टीच मी. त्यानंतर ती माझ्यासोबत येणार. आता च्या सोबत आणि च्या बरोबर म्हणजे काय, विथ. ओके, च्या बरोबर आणि च्या सोबत म्हणजे काय, विथ. ती माझ्यासोबत येणार, शी विल कम, येणे बरोबर कम आणि मग ऑब्जेक्ट विथ मी, आणि शी विल नॉट कम विथ मी. ओके, च्या बरोबर आणि च्या सोबत म्हणजे काय, विथ. जसं माझ्यासोबत, त्याच्यासोबत विथ टाकणार. ओके, शेवटचं सेंटेन्स काय, ते आपला प्रॉब्लेम समजणार. पहिले सब्जेक्ट वर्ब आणि मग आपला प्रॉब्लेम काय, ऑब्जेक्ट. दे विल मग वर्ब, अंडरस्टँड अवर प्रॉब्लेम, आपला प्रॉब्लेम. बरोबर, आता मी पहिले जे तुम्हाला व्हिडिओ सुरुवात होण्याच्या अगोदरच सांगितलं होतं, याचा स्क्रीनशॉट घ्या, त्याच्यामध्ये अवर होतं बरोबर, आपला आपली. दे विल नॉट अंडरस्टँड अवर प्रॉब्लेम. आय होप इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट घेतोय आपण. बघा, फॉर्म्युलानुसार आपण सेंटेन्स बनवणार, सब्जेक्ट विल शाल नॉट वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता हा काय इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन आहे, सिंपल फ्युचर टेन्सचा. काय इंट्रोगेटिव्ह, आता फॉर्म्युला काय, विल शाल पहिले येणार फक्त बस, बाकी सगळं सेम. नॉट सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, फक्त विल शाल आहे ते पहिले येणार. ठीक आहे, पॉझिटिव्हचा जो फॉर्म्युला होता त्याचप्रमाणे फक्त विल शाल अगोदर येणार. हे बघा, शेवटी काय येतो का, आम्ही गावाला जाणार का. विल मग काय सब्जेक्ट, विल वी मग वर्ब, विल वी गो टू विलेज, विल नॉट वी गो टू विलेज, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ठीक आहे, तो आंबे खाणार का, तो आंबे आणणार का. विल ही ब्रिंग मँगोज, विल नॉट ही ब्रिंग मँगोज. सर मला शिकवणार का. विल सर टीच मी, विल नॉट सर टीच मी. ती माझ्यासोबत येणार का. विल शी कम विथ मी, विल नॉट शी कम विथ मी. आपण काय करतोय, शाल आणि विल फक्त पहिले टाकतोय, बाकी काहीच नाही. ओके, ते आपला प्रॉब्लेम समजणार का. विल दे अंडरस्टँड अवर प्रॉब्लेम, विल नॉट दे अंडरस्टँड अवर प्रॉब्लेम. आय होप इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. इथपर्यंत काही अडचण नसणार. ठीक आहे, याच्यामध्ये आपण फक्त काय बघितलंय, सिंपल टेन्स बघितलंय. ओके,
सिंपल टेन्स बघितलं आहे आपण याच्यात फक्त आपण हे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर बघितलंय. ओके, ते पण इन डिटेल बघितलंय. आणि पुढच्या टेन्समध्ये पुढच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहे, कंटिन्युअस टेन्स बघणार आहे. सो पुढचं पण लेक्चर तुम्ही आठवणीने बघा, मी लवकरच अपलोड करेल. आणि मागचे पण व्हिडिओ बघा. ओके, जर का तुम्हाला रिडिंगला प्रॉब्लेम असेल तर मी फोनिक्सचे पण खूप सारे व्हिडिओ टाकले, तुम्ही पण ते जर का सगळे अटेंड केलं तर तुमचा पण रिडिंगचा खूप सारा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ठीक आहे, आणि मी माझा नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये. जर का तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कॉल करू शकता, किंवा तुम्हाला पर्सनल कोचिंग वगैरे लागत असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. ठीक आहे, थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग. एकच रिक्वेस्ट राहील, सबस्क्राईब करा, लाईक करा. ठीक आहे, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपलं चॅनल खूप महत्त्वाचं आहे. मी पुन्हा डिटेलमध्ये व्हिडिओ टाकतो. ठीक आहे, जर का पुढे तुम्हाला कोणता व्हिडिओ मिस नको असं वाटत असेल तर काय सबस्क्राईब करा. ओके, ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.